हे लसूण, ही मिरची आणि हे मीठ हे घ्यायचं, असं बारीक करायचं मिक्सरमध्ये. कट करायचं का तेवढं व्हिडिओ. मग असं टाकायचं. हे असं बारीक करायचं. त्यामध्ये पाणी ॲड केलं. आता ह्याला फोडणी द्यायची. आधी गॅस पेटवून घ्यायचं. ओके. त्याच्यामध्ये तेल टाकायचं. आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं. आता ह्याच्यामध्ये टाकायचं. ह्याच्यामध्ये टाकायचं. बारीक येण टाकू मला काय नंतर. तोपर्यंत हे ब्राऊन होत नाही तोपर्यंत असं फ्राय करत राहायचं 10-15 मिनिटापर्यंत. ही झालेली आहे मिरचीची व लसणाची चटणी. हे आपण भाकरीसोबत पण खाऊ शकता बाजरीच्या. कोणाला चपातीसोबत खायचे असले तर खाऊ शकता. एकदा ट्राय करून पहा.